डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघणार आहोत आपण डिफायनाइट इंटिग्रल्स. सो गेला जो चॅप्टर होता पाठीमागचा चॅप्टर, त्याच्यामध्ये आपण बघितलं फक्त इंटिग्रेशन. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिफायनाइट इंटिग्रल्स अँड इंटिग्रल्स? द मेन डिफरन्स इज डिफायनाइट इंटिग्रल्स आर व्हॉट इट कंटेन्स लोअर लिमिट अँड अप्पर लिमिट. ओके, म्हणजे जो दिलेला इंटिग्रेशन असतो त्याला काय लोअर लिमिट, म्हणजे हा जो खाली ए लिहिलेला आहे इट इज कॉल्ड एज व्हॉट लोअर लिमिट. अँड हा वरती इंटिग्रेशनच्या वरती जो इंटिग्रेशन साइन आहे त्याच्या वरती जो बी लिहिलेला आहे तो काय अप्पर लिमिट. दिस इज कॉल्ड एज, हा जो टोटल टर्म आहे त्या टोटल टर्मला काय म्हणतो आपण? येस, दिस टर्म. सो दिस टोटल टर्म इज कॉल्ड एज, इट इज व्हॉट डिफायनाइट इंटिग्रल of f of x from x equal to a to x equal to b. So what is the actual geometrical meaning of this? अगोदर आपण इंटिग्रेशनचं geometrical meaning बघितलं. It is nothing but what? Area bounded by the curve and x axis. Okay, but what is the geometrical meaning of this integration a to b f of x dx? It is nothing but what? It is the area of the region bounded by y equal to f of x x axis and the line x equal to a comma x equal to b. म्हणजेच थोडक्यात काय, definite integral is considered as signed area under the curve y equal to f of x from x equal to a to x equal to b with x axis. Okay, so the area above the x axis, it is positive, where area below the x axis is negative. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो पार्ट आहे वरचा दिलेल्या कर्वचा, येस, सो खालच्या फिगर मध्ये बघा. सो दिस पार्ट इज कॉल्ड एज व्हॉट? इट इज नथिंग बट पॉझिटिव्ह एरिया. ओके, म्हणजे जो एक्स ऍक्सिसच्या वरचा पार्ट आहे तो पॉझिटिव्ह एरिया आणि जो खालचा पार्ट आहे तो काय असेल? इट इज नथिंग बट व्हॉट? निगेटिव्ह एरिया ऑफ गिवन कर्व. Thus, integration a to b f of x dx, it represents what? Total balance between the two areas over the given integral. So, for example, हे लक्षात येण्यासाठी इथं कर्व दिलेला आहे बघा, एक्झाम्पल. So, suppose we have to find what? Integration minus pi to pi sin x dx. म्हणजे याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तुम्हाला. ओके, सो लेफ्ट हँड साइड फक्त कन्सिडर करा. अगोदर साइन एक्स ट्रेस करून घेतला फ्रॉम लिमिट व्हॉट? येस, चेक हियर व्हॉट इज द लिमिट. येस, सो इथं अगोदर एक्स इक्वल टू मायनस पाय टू एक्स इक्वल टू काय पाय पर्यंत दिलेला कर्व ट्रेस केला. ओके, सो तो काय येतो बघा. येस, दिस इज नथिंग बट इफ यू ऑब्झर्व द गिवन कर्व, इट विल बी ऑफ द फॉर्म, हा जो झिगझॅग दिसत आहे तुम्हाला. येस, सो दिस विल बी व्हॉट? इट इज फ्रॉम व्हॉट? एक्स इक्वल टू मायनस पाय टू एक्स इक्वल टू पाय. ओके, या रेंज मध्ये दिलेला कर्व ट्रेस करून घेतला. जेवढा एरिया मायनस पाय टू झिरो मध्ये आलाय तेवढाच एरिया काय वरती 0 टू पाय मध्ये. पण तुम्ही जर का ऑब्झर्व केला, द कर्व इन फर्स्ट पार्ट मीन्स इन मायनस पाय टू पाय, इट इज व्हॉट? इट इज निगेटिव्ह फॉर्म. ओके, म्हणजे हा जो कर्व आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये आहे? निगेटिव्ह फॉर्म. सो इट इज कॉल्ड एज निगेटिव्ह एरिया. अँड द एरिया फ्रॉम 0 टू पाय, इट इज कॉल्ड एज व्हॉट? पॉझिटिव्ह एरिया. ओके, दोघांचं जर का मॅग्निट्यूड बघितला इन क्वांटिटी तर सेम आहे, फक्त साइन काय इथं निगेटिव्ह आहे आणि इथं पॉझिटिव्ह आहे. सो इन ऍडिशन फ्रॉम मायनस पाय टू पाय, टोटल जर का एरियाची ऍडिशन केली तर आपल्याला काय भेटेल? इट इज नथिंग बट इट इज 0.
Okay, because they are equal in part, but in sign they are opposite. So its addition will be negative. So therefore, the value of this integration minus pi to pi sin x dx is equal to 0. Okay. सो अशा प्रकारे तुम्ही जॉमेट्रिकली जो मिनिंग आहे डिफायनाइट इंटिग्रलचा तो लक्षात घेऊ शकता. येस. सो नेक्स्ट विल मूव टू डेफिनेशन. सो डायरेक्टली आपण जो फंडामेंटल थेरम आहे तो बघणार आहोत. येस. इट इज व्हॉट इंटिग्रेशन ऑफ. एकदम बॉटमला बघा. Yes, integration of a to b f of x dx is what it is. Yes, it is what f of x a to b. म्हणजेच काय थोडक्यात it is f of b minus f of a. So what is the meaning of this f of b and f of a? This capital F is nothing but it is the integration of small f. I will write here. Yes. हे बघा. So this is what result. I will write here किंवा इथं ऑलरेडी दिलेलं आहे. Integration of d by dx of capital Fx is nothing but small fx. So what this means? This means integration of small fx is equal to capital Fx plus c. Okay. पण तुम्ही जर का इथं ऑपरेशन बघितलात. येस. सो इट इज व्हॉट f of x plus c. जेव्हा तुम्ही लोअर आणि अप्पर लिमिट पुटअप करता, सो इट विल बिकम्स व्हॉट f of b plus c minus f of a plus c. सो हिअर दिस प्लस c. ओके. सो काय होतं इथं हा प्लस c आणि मायनस c डिफायनाइट इंटिग्रल मध्ये ऑलवेज इट गेट कॅन्सल. सो व्हॉट इज आवर फायनल आन्सर? इट विल बी f of b minus f of a. तर नेहमी लक्षात ठेवायचं डिफायनाइट इंटिग्रल मध्ये जो कॉन्स्टंट टर्म असतो तो काय होतो? कॅन्सल होतो. का कॅन्सल होतो? कारण इट कम्स इन अप्पर इंटिग्रल अँड ॲज वेल ॲज इन लोअर इंटिग्रल. सॉरी, अप्पर लिमिट ॲज वेल ॲज लोअर लिमिट मध्ये मायनस साइन असतो. सो त्यामुळे हे कॉन्स्टंट काय होतो? कॅन्सल होतो. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही फंडामेंटल थेरम. सो दिस इज नोन ॲज व्हॉट फंडामेंटल थेरम ऑफ डिफायनाइट इंटिग्रल. ओके. सो ऑब्जेक्टिव्हला वगैरे विचारू शकतात, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. इट इज व्हॉट इंटिग्रेशन a to b. काय फंडामेंटल थेरम ऑफ डिफायनाइट इंटिग्रल? येस, इट इज इंटिग्रेशन a to b f of x dx is what capital F of x limit a to b which is equal to capital F of b minus capital F of a. So where capital F of is called as what? It is integration of your small f of x. So अशा प्रकारे डिफायनाइट इंटिग्रलचं मीनिंग जो आहे तो आपण समजून घेऊ शकतो ॲज कम्पेअर्ड टू इंटिग्रल, आवर रेग्युलर इंटिग्रल. नाउ विल गो टू सिंपल एक्झाम्पल्स ऑफ व्हॉट डिफायनाइट इंटिग्रल्स. सो राईट डाऊन पाठीमागचे जे आपण टाईप बघितले इंटिग्रेशनचे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. फक्त इथं डिफरन्स काय असणार आहे? येस, द डिफरन्स इज व्हॉट वी हॅव टू डू. येस, वी हॅव टू पुट अप्पर लिमिट ॲज वेल ॲज लोअर लिमिट. एवढंच इथं डिफरन्स असेल. ओके. सो कन्सिडर एक्झाम्पल फर्स्ट. इंटिग्रेशन ऑफ. First, I will write the question. Evaluate the following integrals. Evaluate the following integrals. So, example first.
-1 to 1 x square dx. Okay. सोल्युशन मध्ये कन्सिडर I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ -1 to 1 एक्स स्क्वेअर डी एक्स लिहा. अगोदर काय करायचं, युज्युअल प्रोसिजरने इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं याचं. ओके. सो व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर? इट इज एक्स क्यूब अपॉन 3. लिमिट इज व्हॉट? -1 अँड +1. सो सुरुवातीला कधी पण अप्पर लिमिट पुटअप करायचा मायनस लोअर लिमिट. So first put upper limit, it is what? 1 upon 3. Okay. Minus lower limit -1 put up केल्यावर काय येईल? -1 चा cube, it is -1 upon 3. Okay. So it becomes what? 1 upon 3 minus minus becomes plus. So 1 upon 3 plus 1 upon 3. So it will be what? 2 upon 3. Okay. So in this way, value of integration I is what? It is 2 upon 3. Okay. So next example, अशाच पद्धतीने आपल्याला काय करायचं, एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करायचं आणि नंतर काय करायचं, अप्पर लिमिट आहे लोअर लिमिट इथं पुटअप करायचे. सेकंड एक्झाम्पल, इंटिग्रेशन 0 to पाय. राईट नाउ. नेक्स्ट इंटिग्रेशन 0 to π/2 sin 2 theta into d theta. Okay. तो सोल्युशन मध्ये काय येईल बघा. येस. सो सोल्युशन मध्ये अगोदर आपण दिलेलं इंटिग्रेशन लिहून घेऊया. कन्सिडर I इज इक्वल टू व्हॉट? इंटिग्रेशन 0 to π/2 sin 2 theta into d theta. So first we will find integration of sin 2 theta. So sin 2 theta चं इंटिग्रेशन काय येईल इथं बघा. Yes, it is what? Minus cos 2 theta upon derivative of 2 is 2. What is the limit? It is 0 to π/2. Okay. So for avoid confusion, I will take -1 upon 2 outside. Constant आहे तो. ब्रॅकेट मध्ये काय येईल? Cos 2 theta. Limit is what? 0 to π/2. So upper limit π/2 put up करा. So π/2 इथं put up केल्यानंतर 2 into π/2. So it is nothing but what? Cos 2 into π/2 means it is cos pi. Okay. Minus lower limit is what? Cos 0. Okay. So therefore it becomes what? -1/2. Cos pi is, its value is what? -1. लक्षात ठेवा, cos of n pi is equal to -1 raised to n. This is what result. जर का n हा तुमचा ऑड असेल, okay, so if n is odd, then it will be what? Negative. Okay, so if n is odd, then it is what? -1. If n is even, then value of this will be what? +1. Okay. So there here it is cos of pi. म्हणजे पायचा कोएफिशियंट किती आहे? 1 आहे. सो त्यामुळे ह्याची व्हॅल्यू काय आली? -1. Yes. So next, minus what is cos 0? It is again 1. So this will give you -1 upon 2 in bracket -1 -1, it is -2. Okay. So therefore 2 get cancels. 2 get cancel. इथं काय येईल मग? -1 into -1, it is +1. So therefore value of integration 0 to π/2 sin 2 theta into d theta, it is what? It is 1. So अशा प्रकारे तुम्ही दिलेला इंटिग्रेशन जो आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. येस. सो नेक्स्ट एक्झाम्पल,
इंटिग्रेशन फक्त काय पाठीमागच्या टाईप जे आपण शिकलेलो आहोत इंटिग्रल्स मध्ये पाठीमागच्या चॅप्टर मध्ये त्याचा यूज करून आपल्याला काय फाइंड आउट करायचं इंटिग्रेशन. ओके. सो राइट डाउन नेक्स्ट एक्झाम्पल. इट इज व्हॉट इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 5x upon x square plus 4 dx. ओके. सो आता ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे कसं, म्हणजे पाठीमागचे जे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे कसं सॉल्व्ह करायचं. ओके. येस. सो त्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. सो कन्सिडर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 2 5x अपॉन x स्क्वेअर प्लस 4. ओके. सो अशा टाइपचे इंटिग्रेशन काय करायचे बघा. डिनॉमिनेटर काय एक्स स्क्वेअर प्लस 4. सो याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे तो 2x. हे इथं वरती आपल्याला ऍडजस्टमेंट करायचे. सो 2 इथं कसं फाइंड आउट करू शकतो आपण. येस. सो इथं आपण 2 घेऊया. इथं 2 घेतल्यामुळं काय करावं लागेल, हा जो 5 आहे तो बाहेर आणला आणि आपल्याला न्युमरेटरला 2 पाहिजे. सो इथं 2 ने डिवाइड केला म्हणजे न्युमरेटरला काय लिहू शकता तुम्ही 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4. एम आय करेक्ट. बघा हा जो 5 आहे तो आपल्याला लागणार नाहीये. सो त्यामुळे तो बाहेर आणला. येस. त्यानंतर इथे काय लागणार आहे आपल्याला 2, तो इथं लिहिला आणि त्याला कॅन्सल करण्यासाठी इथं बाहेर 2 डिनॉमिनेटरला लिहिला. ओके. सो हाऊ वी कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल. येस, वी कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल बाय युझिंग द रिझल्ट. व्हॉट इज द रिझल्ट. रिझल्ट इज, बघा सगळे रिझल्ट व्यवस्थित लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला इथं काय करता येईल, डायरेक्ट रिझल्ट यूज करता येईल. सो इंटिग्रेशन ऑफ व्हॉट एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू dx इज इक्वल टू व्हॉट log of mod of f of x plus c. Okay. So by using this we have, किंवा डायरेक्टली इथं लिहिलं तरी चालेल, by using integration of f dash x upon f of x into dx is equal to log of mod of f of x plus c. So therefore 1 becomes, किंवा above integral becomes काय येईल, I is equal to 5 by 2 integration काय येईल log of what is denominator, it is x square plus 4 and what is the limit 0 to 2. ओके. तो प्लस सी कॉन्स्टंट लिहित नाहीये कारण तो तो कॉन्स्टंट लिहिला इथं आत लिहू वाटलं तर, पण नेक्स्ट स्टेपला मात्र तो ऑब्वियसली इट विल गेट कॅन्सल्स. So what I will do, I will take 5 by 2 constant outside in bracket, upper limit ठेवा. So it is what log of 2 square means 4 plus 4 it is 8 minus what is lower limit log of 0 plus 4, so it is what log 4 is equal to 5 by 2 log of 8 upon 4 by using rule what log m minus log n is equal to log m by n. So by using this it will become log 8 by 4. So what is the log 8 by 4? It is nothing but log 2. So this is what value of given integration. It is what I is equal to 5 upon 2 into log 2. So अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, दिलेला जो इंटिग्रेशन आहे त्याची व्हॅल्यू कसं फाइंड आउट करायची फक्त आपल्याला लक्षात यायला पाहिजे. पाठ्यमागचे जे आपण टाईप बघितले त्या टाईपचा उपयोग करून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आणि इथं मात्र काय करायचं, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आपल्याला इथं पुटअप करायचं. ओके. सो नेक्स्ट
example, write down integration -1 to 1, 1 upon 1 plus x square into dx. So consider the solution. त्या सोल्युशन मध्ये दिलेला जो इंटिग्रेशन आहे त्याला आय म्हणा. आय इज इक्वल टू -1 to 1, 1 upon 1 plus x square into dx. So what is the integration of 1 upon 1 plus x square? It is tan inverse of x. What is the limit? It is -1 to 1. So put upper limit. It is what? Tan inverse of 1 minus lower limit tan inverse of -1. So tan inverse of 1, it will be what? Pi by 4. आणि तुम्ही जर का ऑब्झर्व केला तर tan inverse of -1 can be what? It will be minus tan inverse of 1 किंवा डायरेक्टली त्याची व्हॅल्यू -pi/4 सुद्धा लिहू शकता. So therefore it will be what? Pi/4, and this minus into minus will be what? Plus tan inverse of 1. It is again what? Pi/4. So what is the final result? It will be pi/2. So therefore value of integration, it is what? Tan inverse, sorry, yes. So therefore value of integration -1 to 1, 1 upon 1 plus x square into dx is what? It is pi/2. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही दिलेला जो इंटिग्रेशन आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल, write down next example, integration 0 to 1 e raised to root x upon root x into dx. आता एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की दिलेला जो इंटिग्रेशन आहे 0 to 1 e raised to root x upon root x into dx हे कसं सॉल्व करता येईल? येस, ऑब्वियसली it will be solved by putting substitution root x is equal to t, जेणेकरून root x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1 upon 2 root x into dx. त्याच्यावरनं आपण dt ची व्हॅल्यू पुटअप करू शकतो. म्हणजेच थोडक्यात काय, त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथं अवेलेबल आहे. ओके, सो जस्ट विल पुट द सबस्टिट्यूशन, पुट root x is equal to t. Okay, so therefore what is the derivative? 1 upon 2 root x into dx is equal to what? dt. So therefore 1 upon root x into dx is equal to what? 2 dt. So हे substitution integration 1 मध्ये put up करूया. So write down this as integration 1. So therefore 1 becomes, काय होईल बघा, integration I is equal to integration 0 to 1. आता इथं चेंज मात्र काय होईल बघा, आतापर्यंत जेव्हा आपण सबस्टिट्यूशन करत होतो, येस, तेव्हा इथं काय होत होतं, फक्त एवढं पार्ट घेत होतो, पण इथं लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट आहे. म्हणजे तुमचा जो व्हेरिएबल आहे इट इज चेंजिंग फ्रॉम x टू t. सो देअरफॉर युअर लिमिट विल ऑल्सो चेंज फ्रॉम x टू t. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ x? इट इज व्हॉट? 0. मग हे इथं x इक्वल टू 0 पुटअप करा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ t? इट इज अगेन 0. इथं x इक्वल टू 1 पुटअप करा. व्हॅल्यू ऑफ t इज अगेन व्हॉट? 1. सो देअरफॉर इथे व्हॅल्यू पण चेंज करणं खूप महत्वाचं आहे डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये. जेव्हा केव्हा तुम्ही सबस्टिट्यूशन कराल तेव्हा व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला इथं चेंज करावं लागतील, तेवढं लक्षात ठेवा. ओके, सो नाउ विल कम टू आवर एक्झाम्पल, इंटिग्रेशन 0 to 1 e raised to root x means what? E raised to t into dx, 1 upon root x into dx ची व्हॅल्यू काय आली? 2 dt. So to take constant outside, yes, so it will give you
to integration 0 to t 0 to 1 e raised to t dt. So therefore it is what integration of e raised to t is e raised to t limit from 0 to 1. So put upper limit 1. So chi 2 e raised to 1 means it is e, and lower limit e raised to 0. So what is the value of e raised to 1? Yes. So value of e raised to 1 is as it is e, and value of e raised to 0 it is what? 1. So therefore value of given integration 0 to 1 e raised to root x upon root x into dx is what? 2 into e minus 1. सो अशा प्रकारे तुम्ही त्याचं व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस. सो हे एक्झाम्पल खूप सिंपल आहेत. फक्त इथं काय तुम्हाला अप्पर आणि लोअर लिमिट व्यवस्थित ठेवायचं आहे. जेव्हा केव्हा तुम्ही सबस्टिट्यूशन यूज कराल तेव्हा मात्र काय लक्षात ठेवायचं आहे? येस, लिमिट सुद्धा तुम्हाला चेंज करायची आहे. येस. सो राइट डाउन नेक्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेशन 0 to pi by 4 under root 1 plus tan x into sec square x dx. आता एक्झाम्पल बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात यायला पाहिजे. येस. सो what will be our substitution? So consider I is equal to given example 0 to pi by 4 under root काय येतं 1 plus tan x into sec square x dx. येस. तर तुम्ही जर का ऑब्झर्व केला तर इथं 1 plus tan x is equal to t पुटअप केला तर 1 plus tan x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? sec square x. So easily you can solve this example by using substitution. So therefore put 1 plus tan x is equal to t. So what is the derivative? Sec square x into dx is equal to what? dt. आता त्याचप्रमाणे इथे तुम्हाला काय करायचं? लिमिट सुद्धा चेंज करायचं आहे. सो इथे मी कॉलम करतो x आणि t चा. सो when x is 0, so when x is 0 इथे काय येईल बघा? x is 0, tan 0 is 0, so tan 0 plus 1 it is what? 1. So t is equal to 1. When x is pi by 4, tan of pi by 4 is 1. So 1 plus 1 it is what? 2. So therefore when x is pi by 4 it is what? Value of t is काय? It is 2. Yes. सो अशा प्रकारे तुम्ही जे लिमिट आहे ते चेंज करू शकता. Therefore इंटिग्रेशन 1 becomes काय येईल बघा ह्याची व्हॅल्यू? I is equal to integration 1 to 2 under root t. Okay, so this is nothing but t into sec square x into dx is what? dt. So root t चं जर का तुम्ही इंटिग्रेशन फाइंड आउट केला, so root t is nothing but what? It is simply integration 1 to 2 t raised to half dt. So t raised to half चं इंटिग्रेशन काय येतो? t raised to 3 by 2 upon 3 by 2 plus 6. But what is the limit? The limit is 1 to 2. So हा 3 by 2 बाहेर आल्यानंतर काय होईल? 2 by 3. It is constant. Yes. So तुम्ही इथं काय करू शकता? फक्त t raised to 3 by 2 ला 1 to 2 लिमिट पुट अप करा. So therefore it becomes, इथं बघा, इथं जो हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे तो पुढे रिमूव्ह केला तरी चालेल, बिकॉज ऑटोमॅटिकली इट विल कॅन्सल्स इन अप्पर लिमिट ऍज वेल एज लोअर लिमिट पुटअप केल्यानंतर. सो 2/3 कॉन्स्टंट आउटसाइडला, अप्पर लिमिट 2 पुटअप करा. सो इट इज वॉट? 2 raised to 3/2 येस into sorry, lower limit 1 put up करा. So after putting 1 it is -1. सो अशा प्रकारे जे दिलेले इंटिग्रेशन आहे त्याची व्हॅल्यू जर का तुम्ही फाइंड आउट केली, यस, सो इट विल बी व्हॉट? 2/3
2^3/2 minus 1, or it can be written as 2/3. 2^3/2 is nothing but what? 2√2 minus 1. So दिलेलं इंटिग्रेशन काय होता? इट इज इंटिग्रेशन 0 to π/4 √1 plus tan x into sec square x into dx. ओके, सो काय करायचं? फक्त आपल्याला युज्युअल मेथडने इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय आणि लोअर आणि अप्पर लिमिट व्यवस्थित पुट करायचे. सो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? दिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. So there are so many examples in exercise as well as solved examples are there. So तुम्ही ते एक्झाम्पल बघून घ्या. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण रूल्स ऑफ डिफायनाइट इंटिग्रेशन वरती काही एक्झाम्पल आहेत, ते एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करूया. ओके, सो थँक्यू.